नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर आनंद बेहरे पुन्हा एकदा युक्तिवाद चॅनलच्या माध्यमातून दिवाळीच्या 4-5 दिवसानंतर तुमच्याशी बोलायला आलोय. आज थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भात बोलूयात. दिवाळीच्या दरम्यान म्हणजे 23 तारखेला भाऊबीजेला मी कुटुंबासमवेत कोकणात गेलो होतो. मी पुण्यात राहतो. 2-3 दिवस फिरून यावं म्हणून आम्ही कोकणात गेलो. आम्हाला जायचं होतं पाली लांजाला. तिथे माझ्या सासऱ्यांचं फार्म हाऊस आहे. तिथे आम्ही दरवर्षी जातो. जाताना म्हणलं यावेळेला एक्सप्लोर करू तामिणी. तामिणीतनं आम्ही संध्याकाळी 6-6:30ला प्रवास पुण्यातनं सुरू केला. इन्फ्रास्ट्रक्चर जे चाललंय म्हणजे आत्ताच्या शासनात नाही, प्रत्येक शासनातच तामिणी घाट आत्ता नवीन तिथलं रस्त्याचं काम झालं. पण श्रोते हो, सिंगल रस्ता आहे. आणि त्या दिवशी काय झालं की बहुतेक पुणेकडे येणारी ट्रॅफिक जास्त होती. सिंगल रस्ता म्हणजे जाताना एक ट्रॅक, येताना एक ट्रॅक, डबल म्हणू, पण तो तसा 4 पदरी नाही, 2 पदरी. अक्षरशः तुम्हाला सांगतो विचित्र पद्धतीने गाड्या ओव्हरटेक होत होत्या. सिंगल डबल ह्याचाच असल्यामुळे, 2 पदरीचा रस्ता असल्यामुळे ओव्हरटेक ज्या वेळेला समोरनं गाडी होत होती त्यावेळेला तामिणी घाटामध्ये दऱ्या आहेत ॲडजसंट, त्याच्यामुळे इतकी भीती वाटत होती. आणि तामिणीमध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण का वाढलंय त्याविषयी मी डोळ्यांनी बघितलं. आता रस्ते बनवणारे किंवा हे जे बांधकाम विभागाचे लोक आहेत त्यांना एवढी गोष्ट कळू नये की ह्याच्यामध्ये थोडंसं रस्ता एक्सपांड व्हायला हवा किंवा काहीतरी पर्याय त्यांनी करायला पाहिजे, किंवा हेवी वाहतूक तिथनं नको. हेवी वाहतुकीमुळे या ज्या 4 चाकी गाड्या, SUV आणि या श्रेणीतल्या ज्या गाड्या असतात त्यांची खूप अडचण होते. खाली मी उतरल्यानंतर माणगावला आम्ही जॉईन झालो आणि माणगाववरनं आम्ही पुढे जात होतो. तर श्रोते हो, म्हणजे मी माणगाव ते पाली म्हणजे लांजाजवळचं पाली असा मी प्रवास त्या रस्त्याने केला, मुंबई गोवा हायवे. माणगाव ते आपण धरूयात हातखंबा किंवा पाली ह्यापर्यंतची रस्त्याची क्वालिटी मुंबई गोवा हायवेची. आणि पाली नंतर मी पुढे राजापूरलाही गेलो होतो. पाली ते राजापूर रस्त्याची क्वालिटी ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तोच एकच हायवे, पण एवढं बांधकामात फरक का? म्हणजे ह्याच्यामध्ये जी म्हणजे हातखंब्यापर्यंत जी रस्त्यामध्ये असमानता होती किंवा जे असे जमलिंग होतं चालताना, पुढे पाली नंतर एकदम स्मूथ रस्ता आणि जमलिंग किंवा वळणं जरी असले तरी उंचवटे आणि खड्डे असे जो स्लोप पाहिजे एक इव्हन पद्धतीने, तो तिकडं खूप छान होता, जो कम्पॅरेटिव्ह हातखंब्यापर्यंत मला अजिबात दिसला नाही. आता हे इन्फ्रास्ट्रक्चरचं म्हणजे बहुतेक कॉन्ट्रॅक्टर एकच असेल, पण एक जरी नसला तरी जे कॉन्ट्रॅक्ट भरलं किंवा त्याच्यामध्ये अमाऊंट तर सगळ्यांना सेमच मिळाले असेल. मग ह्याच्यामध्ये काय टक्केवारीचे विषय आहेत का काय ते बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मग तिथली व्हेकेशन झाल्यानंतर मी 26 तारखेला म्हणजे काल आम्ही परत लांजावरनं निघालो. 10 वाजता आम्ही लांजा सोडलं. रविवारी रात्री 2 वाजता आम्ही पुण्यात आलो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, एकतर आंबा घाटाचं काम चालू आहे त्यामुळे आम्ही म्हणालो अणुस्कोरातनं चालावं. अणुस्कोरामध्ये प्रचंड मोठे खड्डे. मला यांचं कळत नाही की दरवर्षी कोकणात जाताना प्रत्येक वर्षी रस्त्याचं काम काढलं जातं, म्हणजे नक्की काय यांना अकाउंटेबिलिटी आहे की नाही. आणि एवढे हे जे टेंडर पास होतात, हे टेंडरचे पैसे जातात कुठं? याचा आपण नागरिक सुद्धा कधी विचार करत नाही की आज ह्या वर्षी केलेला रस्ता पुढच्या वर्षी परत त्याच्यावर खड्डे पडतात. म्हणजे हा एक विषय आहे. अणुस्कोरा घाट चढून आम्ही वर आलो. मलकापूर कराडला आम्ही तो पाचवड फाटा आहे तिथे आम्ही बेंगलोर हायवेला लागलो. मला वाटतं एक 3-3:30च्या दरम्यान आम्ही कराडच्या अलीकडे आम्ही जॉईन झालो असू. 3-3:30 ते रात्रीचे 2 कराडपासनं म्हणजे कराडच्या अलीकडचं जे मलकापूर आहे
कराडला जॉईन. रात्री 2 पुण्याला आम्हाला यायला एवढा वेळ लागला. म्हणजे एकतर कराड साताराच्या मध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे मुंबई बेंगलोर हायवेचं, अत्यंत वाईट पद्धतीने ते काम चालू आहे. तिथं कुठलीही सेफ्टी नाही. आणि दुसरी गोष्ट, कारचं प्रमाण एवढं वाढले रस्त्यावर, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सुसूत्र नसल्यामुळे ती आम्ही वापरत नाही. मी पण त्यातच आलो. प्रत्येकाला कार हवी. पण अक्षरशः ट्रॅफिकचा एवढा बोऱ्या वाजला होता की रस्त्याचं काम चालू असल्यामुळे एक तर प्रचंड पद्धतीने हे सगळ्या कार, म्हणजे त्याच्यामध्ये आल्टोपासून ते ऑडीपर्यंत, बरं प्रत्येकाला पुढे जायची घाई. आणि ज्या वेळेला रस्त्याचं काम म्हणजे डायव्हर्जन असतं आणि डायव्हर्जन संपल्यानंतर ज्या वेळेला मेन रस्त्याला आपण येतो त्यावेळेला तो एकदम चिंचोळा पद्धतीने सगळ्या गाड्या एकत्रित येतात आणि त्याच्यामुळं परत तिथं जाम होतं. अशा पद्धतीने बरं ह्याच्यामध्ये पोलिसला, आता कराड शहर सातारा शहर, तिथं पोलीस असतीलच ना, ट्रॅफिक पोलीस, किंवा ह्यांना कोणालाही काही घेणं देणं नाही. बरं तिथले लोकप्रतिनिधी, अहो 3-3 तास लोक उभे राहिले, एका डायव्हर्जनला 1-1 तास जातोय, ह्यांना काही घेणं देणं नाही कोणाला. बरं आजूबाजूला मी बघत होतो महाराष्ट्र शासन लिहिलेल्या इनोवा किंवा अशा गाड्या होत्या. मग बहुतेक अधिकारी लोक सुद्धा त्या रस्त्यावर त्याविषयी असतील, किंवा सरकारी मध्ये काम करणारे वेगवेगळ्या पदांवर राजकारणी सुद्धा असू शकतील. पण कोणालाही काही पडलं नव्हतं. सगळ्यांना फक्त पुढं जायचं होतं. पण त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे आपल्याला काही व्यवस्थेच्या बद्दल काही पडलंय का नाही असा प्रश्न पडतो की, आणि लोक हातबल झालेत. अक्षरशः हातबल झालेत की काही लोक याच्यामध्ये काही करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट, त्या महाबळेश्वरच्या फाट्याला तो महाबळेश्वरहून नाही येणारा लोंढा, त्याच्यामुळं तो त्याच्यात ट्रॅफिकमध्ये भर पडली. बरं दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक ठिकाणी टोल घेतले जातात, पण टोलच्या बाजूला जे सार्वजनिक शौचालय हवं, म्हणजे पुरुष कुठेही लघुशंका करू शकतो रस्त्याला बाजूला उभं राहून, पण स्त्रियांना नाही ना ते शक्य होत. तर स्त्रियांच्या प्रसाधन गृहाची इतकी अत्यंत वाईट अवस्था आहे. एक तर टॉयलेट्सच नाहीत, आणि टॉयलेट्स पंपावर आहेत. पण तुम्हाला सांगतो, खेड शिवापूरच्या दरम्यान मी थांबलो होतो. खेड शिवापूरच्या इथं HP किंवा भारत पेट्रोल पंपाला आम्ही थांबलो आणि टॉयलेटला मी बघितलं, जेंट्स लेडीज, तर लेडीजला जवळजवळ एक 40-40, 50-50 बायका असतील एवढी गर्दी होती, लाईन होती अक्षरशः. तर शेवटी आम्हाला म्हणजे काही लोकांना सांगायला लागलं की पुरुषांच्या इथं तुम्ही जा म्हणून, ऍडजस्ट व्हा. तर इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि टॉयलेट्स आपल्याकडचे स्वच्छ नाहीत. एक्सप्रेस वेला, आता मुंबई बेंगलोर सारख्या एक्सप्रेस वेला टॉयलेटची व्यवस्था नको का हो? ह्याचा कोणी, बरं ह्याच्यावर नागरिक सुद्धा काही विचार करत नाहीत. आता त्या दिवशी सुद्धा, आज मी तुमच्याशी बोलतोय, किती लोकांनी ह्याच्यावर, किती जण व्यक्त झाली मला माहित नाही. व्यक्त व्हायला पाहिजे ना, की मोठ्या मोठ्या गाड्या घेताय तुम्ही, पैसे भरपूर कमावताय, पण ही जर सार्वजनिक, आज प्रसाधन गृहाची काय अवस्था आहे, आपल्या बरोबरच्या भगिनींना जर टॉयलेटला जायला जर ठिकठिकाणी ठराविक अंतराने जर व्यवस्था नसेल, तर हे 21व्या शतकात आपण कुठे चाललेलो आहोत. तर या संदर्भामध्ये अक्षरशः असे अनेक अडचणी. पण त्या टोलला एवढी गर्दी, प्रत्येकाला पुढं जायचंय, काहींचे ते स्कॅन होत नाहीत, ते जे काचेवर लावलेले असतात फास्टॅग, बरं तिथं आपली लोक त्यांच्याशी हुज्जत घालत बसतात. हुज्जत घालत बसण्यामध्ये अनेक ट्रॅफिकचा खोळंबा होतो. मग ह्याच्यामध्ये शिस्त आपल्याला, समाजाला पण नाही, आणि आपल्यातनं जे राज्यकर्ते तयार होतात त्यांना पण शिस्त नाही. तर मला सांगायचं असं आहे की मुंबई बेंगलोर हायवे सारख्या, मला वाटतं पहिल्या 5तला तो एक्सप्रेस हायवे असेल भारतातला, त्या हायवे सारख्या ठिकाणी दुपारी 3 वाजता मी कराडला लागलो होतो. पुण्यात यायला मला 2 वाजले काल. आणि आजचा पेपर जेव्हा मी उघडून बघितला सोमवारचा, त्यावेळेला पुण्याच्या पेरिफेरियला जे म्हणजे नाशिक हायवे, नगर हायवे किंवा इकडनं मुंबई पुणे हायवे, प्रत्येक ठिकाणावरनं येणाऱ्या लोकांचे हेच हाल झाले. ते ह्याच्यामध्ये सरकारने आणि आपण लोकांनी सुद्धा व्यवस्थित पद्धतीने ह्याचा कॉग्निझन्स घेऊन हे सुसूत्रीकरण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. अशा पद्धतीने पावलं उचलावीत. सरकारने सरकारचा रोल निभावावा. सामान्य नागरिकांनी माझ्यासारख्या आपण आपली जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य
आपल्याला काय असतं, कर्तव्य कळत नाहीत आपल्याला, हक्क कसं दिसतो फक्त. त्याच्यामुळं आपणही तेवढ्या पद्धतीने कर्तव्य पार पाडली पाहिजेत. टोलवाल्या लोकांची तर कामगार असतात हो, त्यांच्याशी भांडून काय फायदा आहे? तिथं कसले आले की स्वतःच शहाणपण गाजवायचं की टोल वाचवा वगैरे. टोल कशाला वाचवायचा? आणि बरं, टोल जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही तेवढ्या व्यवस्था द्यायला नकोत का हायवेला? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही 60-60 किलोमीटरवर जर ठराविक गाड्यांनुसार तुम्ही टोल घेता, घ्या, पण मग रस्त्याची क्वालिटी, तिथे आजूबाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा टॉयलेटची व्यवस्था ही काहीही नाही. हे अत्यंत दुर्दैवाने मला सांगावं वाटतं. त्याच्यामुळं शासनाने सुद्धा याचा कॉग्निझन्स घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी आणि विशेषतः गडकरी साहेबांनी, की मुंबई बेंगळूर हायवे हा अत्यंत म्हणजे कराड ते सातारा हा इतका भयानक पॅच आहे की आता मला परत त्या हायवेने प्रवास करावासा पण वाटत नाही. मुंबई गोवा हायवे गेले 10 वर्ष 2 टेन्युअर गडकरींच्या कार्यकाळात ते काम चाललंय. पण दुर्दैवाने सांगावं लागतं की रोडकरी तुम्ही आहात, पण तो का रस्ता होत नाही अजून? आणि झाला तरी त्याची क्वालिटी काय आहे? म्हणजे मी जे सांगितलं की माणगाव ते हातखांबा आणि पुढे पाली ते समजा राजापूर किंवा पुढे बांद्यापर्यंत ती क्वालिटी रस्त्याची चांगली आहे, मग ही का चांगली नाहीये? ह्याचं ऑडिट कधी होणार? तर ह्याच्यावरही जरा बघावं. एवढंच आज बोलूयात. पुढच्या वेळेला परत पुढच्या विषयाने भेटू. धन्यवाद.